आलोय देहरगडला आणि माझ्या मागे बघू शकता सगळं धुकं आहे. म्हणजे मस्त वातावरण एकदम ट्रेकिंगसाठी, पण पाऊस नाही आहे. धुकं आहे पण पाऊस नाही आहे. ही सर्वात भारी गोष्ट आहे आजची. देहरगड हा जवळपास नाशिकपासून 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आता सकाळचे वाजले आहेत 9. आता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे. 10 मिनिटं चढून झालेले आहेत. हा पहिला स्पॉट आहे की मला भारी वाटला, मी इथं व्हिडिओ काढतोय. आता आपण आलेलो आहोत देहरगडावर आणि ऑलमोस्ट चढून आपल्याला 10 मिनिटं झालेले आहे स्टार्ट करून. आता आपण या स्पॉटवर आलेलो आहे जिथं आपल्याला थोडंसं जो पठार लागतं, एक मोकळी जागा, एक मोकळा एरिया लागतो थोडंसं वरती चढल्यावर. हा स्टार्टिंग पॉईंट आहे देहरगडाचा. अजून वरती आपल्याला भरपूर चढायचं आहे, पण इथंच एवढं धुकं आहे ना की मी काय सांगू तुम्हाला. इथं काही समोर दिसतच नाही आहे बघा. हे सगळं जवळ आहे बरं का. हे मे बी तुम्हाला कॅमेरामध्ये लांबचं दिसत असेल, पण सगळं धुकं आहे. तर देहरगड, जे कोणी नाशिकला असतील ना, नाशिकचे माणसं, त्यांनी देहरगडला यायलाच पाहिजे. आणि सर्वात जवळ कोणाला आहे माहिती का? जे मखमलाबाद, मेरी मसरूड या एरियामध्ये राहतात, त्यांना सर्वांना हा ट्रेक सर्वात जवळ आहे. हे बघा हवा पण केवढी आहे, टोपी बघा, एकदम मस्त वातावरण आहे. आणि हा समोर जो दिसतोय आणि आता आपल्याला सरळ सरळ वरती जायचं ढगात. तसं आता आपल्याला वरती खाली उतरायला सुरुवात केली आहे. एवढे ढग आणि एवढं वारं आहे ना, त्याच्यामुळे टॉपपर्यंत जाऊ शकलेलं नाही आहे. आणि खूप पाऊस आहे, नॉनस्टॉप पाऊस चालू आहे 1 तासापासून. शूटिंग कंटाळून आम्ही आता परत खाली उतरतो आहे. वरतं काही गेलेलोच नाही आहे आम्ही. त्याच्यामुळे आता तुम्ही हे बघा, हे सगळं ढगच आहे आजूबाजूला. म्हणजे बाजूनं ढग चालले, मी ढगातच आहे असं वाटतं. त्याच्यामुळं आजचा ट्रेक आपला अयशस्वी झाला. खूपच ढग आहे, खूपच वारं आहे आणि सगळं आजूबाजू खूपच आहे बघा. हे इथं मे बी हे आणि मागे सगळीकडे ढगच ढग आहे. पण हे सगळे ढगच ढग. खूप ढग असते आणि मजा नसते. मजा आहे पण ट्रेकिंगसाठी नाही. म्हणजे टाईम मजा करतो. मी खाली उतरतोय.
आता खाली उतरलोय आणि आता काय 10 मिनिटाचा रस्ता राहिला उतरायचा, बाकी उतरून झालंय सगळं. वरती एवढं वारं आहे की तिथं व्हिडिओ म्हणजे बोलूच शकत नाही, बोललो तरी तुम्हाला नीट ऐकू येणार नाही, हवेचा आवाज जास्त येणार, त्यामुळे तिथं काही बोलत नाही बसलो. ठीक आहे, आता उतरूया खाली हळूहळू. चला, हे असा रस्ता आहे, हा असा रस्ता आहे, दिसत असेल तुम्हाला. पण इथून ट्रेक करताना एकदम भारी वाटतं. म्हणजे हे बघा मागचं बघा, सगळं पूर्ण ढग ढग ढग, सगळे ढग, आणि मस्त एक असं जंगलातून चालण्याचा फील येतो. एवढी झाडं आहेत तिथं. फक्त कॅमेरा धरून चालणे एवढंच एक मेन स्किल आहे की जे अवघड पडतं. मध्येच कॅमेऱ्यात लक्ष द्यावं लागतं, मध्येच खाली पण बघावं लागतं, खाली तर बघावंच लागतं, आणि मध्येच कॅमेऱ्यात पण लक्ष ठेवावं लागतं की अँगल बरोबर आहे का नाही. पण ठीक आहे, एकंदरीत मजा आली. फक्त खूप पाऊस आणि वारं असल्यामुळं आपण वरपर्यंत जाऊ शकलेलं नाही. आपण मध्ये 50%च ट्रेक केला आहे आपण आजचा. मध्येच आपण 50% वरून परत आपण मागे वळलो आहे, कारण खूप वारं होतं, खूप पाऊस होता वरती. त्यामुळे इथं पूर्ण शांतता आहे, म्हणून मी आता इथं व्हिडिओ करतोय. हे बघा, आता हे ढेरवाडी गाव ना बघा, हे समोर जे दिसतंय ती स्मशानभूमी आहे. आणि इथं जे आहे ते लेबर माणसांना राहण्यासाठी शेड बांधलेलं आहे, कारण इथं आता एक नवीन क्रशर आलेला आहे. त्या पलीकडच्या साईडला तो क्रशर आहे, आणि त्यांचा लेबर कॅम्प इथं तुम्हाला दाखवलं ना आता, तिथं बांधलेलं आहे. हां, हेच ते काटे बघ, निघून जा थोडं, असं वाकून वाकून जावं लागतं बघा. फक्त एक बॅटरी यूज झालीच. हे बघा, हे दिसतंय का समोर शेड वगैरे बांधलेला. तेव्हा हे असे रस्ते आहेत तिथं. चल मला दाखवतो, माझा व्हिडिओ काढ.
झालेला आहे जोरात, परत जोरात पाऊस चालू झालेला आहे. बरं झालं आम्ही खाली आलो. जाम पाऊस म्हणजे नॉनस्टॉप पाऊसच चालू, पूर्ण ओलं झालेलं आहे.